नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीवर आधारित प्रश्न बघणार आहोत. जे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विभागावर आधारित आहेत. शेकडेवारी शेकडेवारी म्हणजे काय? तर शेकडा किंवा शतमान म्हणजे ज्या अपूर्णांकाचा किंवा गुणोत्तराचा छेद 100 असतो त्या अपूर्णांकाला किंवा गुणोत्तराला आपण शेकडा किंवा शतमान असे म्हणतो. शेकडा म्हणजे एखाद्या अपूर्णांकाचा किंवा गुणोत्तराचा छेद 100 असणे. अपूर्णांक किंवा गुणोत्तरे अंश भागिले छेद असे लिहितात. त्यातील छेद जर 100 असेल तर त्याला आपण शेकडा म्हणतो. आता 35/100 म्हणजेच शेकडा 35, त्यालाच आपण 35% असेही म्हणतो. पर्सेंटेज या चिन्हाने दाखवतात. एक तिरकी लाईन, त्याच्यावरती आणि खाली 0 अशा या चिन्हाने दर्शवतात. 15% किंवा शेकडा 15 असे आपण याचं वाचन करतो. आता याच्यासाठी काही नियम आहेत. पहिला नियम आहे, अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना अपूर्णांकाला 100 ने गुणावं. म्हणजे कोणताही अपूर्णांक आपल्याला दिला असेल आणि त्याचे शेकडेवारीत रूपांतर करा म्हणून सांगितलं किंवा टक्क्यामध्ये रूपांतर करा म्हणून सांगितलं तर आपण त्या अपूर्णांकाला 100 ने गुणायचं आणि जी किंमत येईल ती म्हणजे त्या अपूर्णांकाची टक्केवारी असते. याच्या उलट टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करायचं असल्यास त्याला 100 ने भागावे. आपण उदाहरण बघू. 17/50 हा अपूर्णांक आपल्याला दिला आहे आणि 17/50 याचे शेकडेवारीत किंवा टक्केवारीत रूपांतर करा असा जर प्रश्न असेल तर 17/50 ला आपण 100 ने गुणू. अंशस्थानी असलेले 100 आणि छेदस्थानी असलेले 50 यांचा भाग करून 50 एके 50, 50 दुने 100 होईल. 50 एके 50, 50 दुने 100 होईल आणि तिथे राहतील 17 गुणिले 2. 17 गुणिले 2 म्हणजे 34%. म्हणजे 17/50 या अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये रूपांतर केलं तर ते 34% होतं. दुसरा अपूर्णांक बघू आपण. 4/5, 4 पंचमांश या अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये रूपांतर करायचं असल्यास त्याला आपण 100 ने गुणू. 4/5 गुणिले 100, 5ने जर 100 ला भागलं तर 5 एके 5, 5 दुने 10 त्याच्यावर 0 म्हणजे 20 राहतील आणि 4 गुणिले 20 म्हणजे ते 80 येतील. म्हणून 4/5 म्हणजे 80%. आता टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करा. 28%चं जर अपूर्णांकात रूपांतर करा असं विचारलं तर आपण 28 ला 100 ने भागूया. कारण टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर करताना आपल्याला 100 ने भागावं लागतं. 28%चं अपूर्णांकात रूपांतर करताना आपण त्या 28 ला 100 ने भागूया. 28/100. 28 लिहिता येतं आपल्याला 7 चोक 28. 100 लिहिता येतं 25 चोक 100. अंशस्थानचे 4, छेदस्थानचे 4 कॅन्सल केले तर आता 7/25. म्हणजे 28% म्हणजे 7/25 हा अपूर्णांक होय. तसंच 20%चा अपूर्णांक करायचा म्हणला तर 20/100. 20 आपल्याला लिहिता येईल 20 गुणिले 1 आणि 100 लिहिता येईल 20 गुणिले 5. त्यातले अंशस्थानचा 20 आणि छेदस्थानचा 20 कॅन्सल होऊन उत्तर राहील 1/5. म्हणजे 20% बरोबर 1/5. दुसरा नियम आहे, दशांश अपूर्णांकाचे टक्केवारीत किंवा शेकडेवारीत रूपांतर करताना दशांश अपूर्णांकाला 100 ने गुणावे. म्हणजे दशांश चिन्ह 2 स्थळ उजवीकडे सरकावं. दशांश अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना दशांश अपूर्णांकाला 100 ने गुणावं लागतं. म्हणून दशांश चिन्ह 2 स्थळ उजवीकडे सरकावं. उदाहरणार्थ 0.5 हा अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक आहे. याचे टक्के करताना आपण हे दशांश चिन्ह उजवीकडे 2 स्थळ म्हणजे 5 आणि त्याच्या पुढे आकडा नाही म्हणून 0 देऊन त्याच्यानंतर दशांश स्थळ देऊ म्हणजे 50 होईल. ते म्हणजे 0.5 याचे टक्के झाले 50%. 0.08 हा दुसरा दशांश अपूर्णांक आहे. या अपूर्णांकात 2 स्थळ जर आपण उजवीकडे सरकवले, हे दशांश चिन्ह इथे आहे, हे जर 2 स्थळ उजवीकडे सरकवले तर 8 होतील. म्हणून 0.08 म्हणजेच 8%. 0.125 याचे जर टक्केवारीत रूपांतर करायचं असेल तर 2 स्थळ आपण उजवीकडे सरकूया, 1 आणि 2. याच्या पुढे दशांश चिन्ह येईल म्हणजे 12.5.
ते उत्तर होईल 12.5%. 0.125 याचे 12.5% होतील. 0.85 याचं काय होईल? जर आपण दशांश चिन्ह 2 अंक उजवीकडे सरकवलं तर 85% होतील. 0.85 याचे 85% होतील. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील गणिताची आणि बुद्धिमत्ता चाचणीची पूर्ण तयारी करण्यासाठी आपण ज्ञानराजा मॅथमॅटिक्स अकॅडमीची सोबत घेऊन चांगली तयारी करूया. आपणाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करण्यास विसरू नका. आपण अद्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले बेल आयकॉन, बेल बटन हे दाबण्यास विसरू नका, की जेणेकरून आपल्याला या चॅनलवरील सर्व अपडेट्स त्वरित मिळतील. नियम 3. दिलेल्या संख्येचे 1% काढायचे असल्यास त्या संख्येला 1/100 ने गुणावे. म्हणजेच 170 चे 40% आपल्याला काढायला सांगितले. तर 170 चे 40% म्हणजेच 170 गुणिले 40/100. 170 गुणिले 40/100. आता 100 वरचा हा एक शून्य आणि 40 वरचा शून्य, 170 वरचा शून्य ना 100 वरचा दुसरा शून्य, हे दोन कॅन्सल झाले तर खाली 1 राहतो आणि वरती 17 गुणिले 4 म्हणजे 17 गुणिले 4 17 चोक 68 होतात. म्हणून 170 चे 40% म्हणजेच 68 असं उत्तर येतं. दुसरं उदाहरण, 880 चे 25% म्हणजे किती? तर 880 चे 25% म्हणजे 880 गुणिले 25/100. आता 25/100 म्हणजे 25 एक 25, 25 चोक 100 म्हणजे 1/4 होतात. म्हणजे 880 गुणिले 1/4. आता 880 ला जर 4 ने भागलं तर 4 2 8, 4 2 8 आणि 0 म्हणजे 220. म्हणजे 880 गुणिले 1/4 बरोबर 220. म्हणजे 880 चे 25% 220. चौथा नियम, दिलेल्या संख्येचे 12.5% किंवा 37% किंवा 62% काढायचे असल्यास त्या संख्येला 1/8 किंवा 3/8 किंवा 5/8 ने गुणावे. म्हणजे 12.5% विचारलं तर 1/8 ने गुणायचं, 37% विचारलं तर 3/8 ने गुणायचं आणि 62% विचारलं तर 5/8 ने गुणावं. एखाद्या संख्येला 12.5% काढायचे असेल तर 1/8 ने गुणावं, 37% काढायचे असेल तर त्या संख्येला 3/8 ने गुणावं आणि ज्या संख्येचे 62% काढायचे त्याला 5/8 ने गुणावं. आता 576 चे 12.5%. आता 12.5% काढायचे म्हणजे आपल्याला कितीने गुणायचं? 1/8 ने. मग 576 गुणिले 1/8 म्हणजे 576 ला आपल्याला 8 ने भागायचंय. 8 ने भागितलं 8 7 56, 1 उरला 16, 8 दुने 16 म्हणजे 72 आणि अंश स्थानचा 1. 72 गुणिले 1 म्हणजे 72. म्हणजे 576 चे 12.5% किती येतात? 72 येतात. आता 576 चे 37% विचारलं तर 37% काढायचे म्हणजे आपण 3/8 ने गुणायचं. म्हणजेच 576 चे 37% झाले 576 गुणिले 3/8. 8 ने भागितलं 72 येतं आपल्याला माहिती आहे. 72 गुणिले 3 येतात 216. तसंच 576 चे जर 62% विचारलं तर 576 ला आपल्याला 5/8 ने गुणायचं आहे. 576 गुणिले 5/8. आता 8 ने 576 भागितलं 72 येतात. 72 गुणिले 5 येतात 360. म्हणून 576 चे 62% 360 होतात. आपण आता काही उदाहरणं सोडू. आपलं पहिलं उदाहरण आहे, एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत. 90% विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसले, त्यापैकी 2/3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? असा आपला प्रश्न आहे. पर्याय आहेत अ 36, ब 42, क 30, ड 48. आता अंतिम परीक्षेला जे विद्यार्थी बसले ते 50च्या 90%. 50च्या 90% म्हणजे 50 गुणिले 90/100. आता 100 वरचा एक शून्य, 90 वरचा एक शून्य, 100 वरचा दुसरा शून्य, 50 वरचा दुसरा शून्य कॅन्सल केला आपण तर 5 गुणिले 9 राहतात. 5 9 45 होतात. म्हणजे 45 विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसले. आता या उत्तीर्ण विद्यार्थी या 45च्या 2/3 आहे. 45च्या 2/3 म्हणजे 45 गुणिले 2/3 म्हणजे 3 ने जर 45 भागितलं 15 येतं. 15 गुणिले 2 बरोबर 30. 30 म्हणजे क पर्याय आपला बरोबर आहे. दुसरं उदाहरण, एका गावची लोकसंख्या 4,50,000 आहे. त्यापैकी 2,70,000 पुरुष आहेत. एकूण लोकसंख्येच्या 50% लोक शिक्षित आहेत व 70% पुरुष शिक्षित आहेत. तर त्या गावात शिक्षित स्त्रिया किती?
आता इथे मित्रांनो बघा, एकूण लोकसंख्या दिली, त्यापैकी पुरुषांची संख्या दी 2,70,000 आणि एकूण लोकसंख्येच्या 50% लोक शिक्षित आहेत आणि 70% पुरुष शिक्षित आहेत. तर त्या गावची शिक्षित स्त्रिया किती? पर्याय: अ 36,000, ब 1,49,000, क 2,25,000, ड 54,000. गावची लोकसंख्या 4,50,000 दिलेली आहे. त्यातले 50% लोक शिक्षित आहेत, म्हणजे 4,50,000 गुणिले 50/100, 50 वरचा 1 शून्य, 100 वरचा 1 शून्य आणि इथला 1 आणि इथला 1 असे 2 शून्य कॅन्सल केले, खाली 1 राहिला आणि 45,000 गुणिले 5. 45,000 गुणिले 5 येतात 2,25,000. म्हणजे गावातील 2,25,000 लोक शिक्षित आहेत. त्यातली पुरुष दिले 2,70,000 आणि या 2,70,000 पैकी शिक्षित पुरुष आहे 70%. 2,70,000चे 70% म्हणजे 2,70,000 गुणिले 70/100 ते येतं 27,000 गुणिले 7 म्हणजे 1,89,000. एकूण शिक्षित गावकरी आहेत 2,25,000. त्यातले पुरुष आहेत 1,89,000 शिक्षित. म्हणून शिक्षित स्त्रिया किती? तर शिक्षित लोक वजा शिक्षित पुरुष म्हणजेच 2,25,000 वजा 1,89,000 बरोबर 36,000. म्हणून 36,000 हा पर्याय अ आहे. म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. तिसरं उदाहरण: एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती? एका संख्येच्या 2.5% जर 8 असेल तर ती संख्या कोणती? पर्याय आहेत: अ 320, ब 310, क 330, ड 230. आपण सुरुवातीला जी संख्या आपल्याला पाहिजे ती संख्या x मानू आणि x च्या 2.5% 8 आहे. ही अट आपल्याला दिली आहे. x च्या 2.5% 8 म्हणजे x गुणिले 2.5 म्हणजे 2.5. 2.5 भागिले 100 टक्के करताना आपण ती संख्या भागिले 100 ने गुणतो. x गुणिले 2.5 भागिले 100 बरोबर 8. म्हणून x गुणिले 25 भागिले 1000 1.9 उजवीकडे सरकवलं. अंशस्थानचं 1 उजवीकडे सरकवलं, छेदस्थान सुद्धा आपण उजवीकडे सरकवूया. 1 शून्य देऊया म्हणजे 1000. 25 भागिले 1000 बरोबर 8. म्हणून x बरोबर 8 गुणिले 1000 भागिले 25 बरोबर 8 गुणिले 40. 40 8 हे 320 होतात. 320 हा पर्याय क्रमांक अ आहे. म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. चौथं उदाहरण: एका गावची लोकसंख्या 1,44,000 असून त्यात दरवर्षी 20% दराने वाढ होते. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? उदाहरण बघा, गावची लोकसंख्या 1,44,000 दरवर्षी त्यात 20% वाढ होते. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? पर्याय दिले: 2,07,360, ब आहे 1,86,540, क आहे 1,96,280, ड आहे 1,98,560. मित्रांनो, गावची लोकसंख्या 1,44,000 दिली, ती पी मानू आपण, पॉप्युलेशन. त्या वाढीचा दर 20% म्हणजे आर बरोबर 20 आणि 2 वर्षांनंतर आपल्याला लोकसंख्या काढायची म्हणून एन बरोबर 2 घेतला. तर 2 वर्षानंतरची लोकसंख्या आपल्याला या सूत्राने मिळेल: पी एन वर्षानंतरची लोकसंख्या काढण्यासाठी आपण सूत्र होतो पी गुणिले 1 अधिक आर छेदी 100चा एन वा घात. म्हणून 2 वर्षानंतरची लोकसंख्या येईल आपल्याला. पी ची किंमत टाकली 1,24,000, 1 आर ची किंमत 20 टाकली, 20 भागिले 100चा वर्ग. आता 20 भागिले 100 अधिक 1 येतं 120 भागिले 100 आणि वर्ग आहे म्हणून आपण ते दोनदा लिहिलं. 120 भागिले 100 गुणिले 120 भागिले 100 आणि हा 1,44,000 जसा तसा. आता 1 शून्य कॅन्सल केले आपण आणि इथले 100चे 2 शून्य आणि 1,44,000 2 शून्य कॅन्सल केले. तर 1440 गुणिले 12 गुणिले 12. 1440 गुणिले 12 गुणिले 12 ते येतं 2,07,360. पर्याय क्रमांक अ ला बरोबर आहे. 5वं उदाहरण: 24,200 असून एका गावची लोकसंख्या 24,200 असून त्यात दरवर्षी 10% दराने वाढ होते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला 2 वर्षानंतरची विचारली होती म्हणून आपण एन 2 घेतला होता. आता या उदाहरणामध्ये 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या आपल्याला विचारलेली आहे. काय करायचं ते बघूया. पर्याय देत: अ 20,000, ब 22,000, क 19,500, ड 20,800. गावची लोकसंख्या 24,200 आजची लोकसंख्या आहे ती पी म्हणू आपण. त्याचा वाढीचा दर 10%
त्याला आर मानूया. आणि कालावधी 2 आहे, पण तो 2 मागचा आहे, 2 वर्षापूर्वीचा आहे, म्हणून एन ची किंमत म्हणून -2 घेऊया. म्हणून 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 चा n-वा घात. या सूत्रामध्ये आपण किंमत टाकू. 24,200 गुणिले 1 अधिक 10 भागिले 100 चा -2वा घात. आता कोणत्याही संख्येचा घात ऋण असेल तर धन करण्यासाठी आपण ती संख्या छेदस्थानी लिहितो. म्हणून 24,200 याच्या छेदस्थानी येतील 1 अधिक 10 भागिले 100 चा वर्ग. तो येतो 110 भागिले 100 चा वर्ग. म्हणून 24,200 भागिले 110 भागिले 100 चा वर्ग ते येईल 24,200 गुणिले 110 भागिले 100. आपण अंश स्थानी लिहिले तर उलटे करावे लागतील. अंशाचा छेद आणि छेदाचा अंश म्हणून 100 भागिले 110 गुणिले 100 भागिले 110. आता आपल्याला उत्तर येईल 242 गुणिले 100 भागिले 11 गुणिले 100 भागिले 11. आता 11ने जर 240 ला भागला आपण, 11 दुने 22, 2 उरले 22, 11 दुने 22 म्हणजे 22 उरतं. आणि पुन्हा या दुसऱ्या 11 त्या 22 ला भागलं तर 2 येतं. म्हणजे 240 भागिले 11 गुणिले 11 येतं 2. हे दुसरे 100, तिसरे 100. म्हणून 2 गुणिले 100 गुणिले 100, 100 गुणिले 100 10,000 होतात. त्याला 2 ने गुणलं 20,000. म्हणून 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या 20,000 होती. 20,000 हा पर्याय क्रमांक अ आहे. म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. पुढचं उदाहरण 6. एका गावची लोकसंख्या 6,400 असून ती दरवर्षी 20% दराने कमी होते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती होती? पर्याय दिलेत. अ 9,000, ब 7,800, क 10,000, ड 9,600. आता गावची लोकसंख्या 6,400 ही पी मानला आपण. कमीचा दर 20% म्हणून आर मानला. कालावधी 2 वर्ष मागचा आहे म्हणून -2 मानला. आणि पी गुणिले 1 वजा आर भागिले 100 चा n-वा घात. म्हणून किमती टाकल्या 6,400 गुणिले 1 वजा 20 भागिले 100 चा -2वा घात. -2वा घात तो आपण अधिक करण्यासाठी हे पद आपण छेदस्थानी घेऊया. 6,400 भागिले 1 वजा 20 भागिले 100 चा वर्ग. एकामधून 20 भागिले 100 गेले ते 80 भागिले 100 राहतात. कारण 100 1 100, 100 मधून 20 गेले 80, 80 भागिले 100 याचा वर्ग. 6,400 भागिले 80 भागिले 100 चा वर्ग. हे लिहिताना आपण 6,400 गुणिले ह्या अंक आपल्याला अपूर्णांक आपला अंशस्थानी न्यायचा म्हटल्यानंतर अंश आणि छेद यांचं अदलाबदल करायची. 100 भागिले 80 गुणिले 100 भागिले 80. 8 8 64 म्हणजे 80 गुणिले 80 6,400 होतात. म्हणून 100 गुणिले 100 शिल्लक राहतात. 100 गुणिले 100 10,000 होतात. 10,000 पर्याय क्रमांक क बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक क. 7वं उदाहरण. एका गावची लोकसंख्या 52,800 असून ती दरवर्षी 15% दराने कमी होते. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? पर्याय अ 38,148, ब 34,146, क 38,952, ड 36,960. नेहमीप्रमाणे गावची लोकसंख्या आपण 52,800 याला पी मानूया. कमीचा दर दरवर्षी कमी होते म्हणजे 15% दर आर आहे. कालावधी n 2 वर्षानंतर विचारला म्हणजे +2 आला. आता 2 वर्षानंतरची लोकसंख्या आहे पण इथे दर कमी होत होता म्हणून पी कंसामध्ये 1 वजा आर भागिले 100 चा n-वा घात. हे सूत्र वापरू. 52,800 गुणिले 1 वजा 15 भागिले 100 चा वर्ग. ते येतं 52,800 गुणिले 85 भागिले 100 चा वर्ग. ते येईल 100 चा वर्ग म्हणजे 100 गुणिले 100 दोनदा लिहिले आपण. 4 शून्याने 10,000ने भागायचं म्हणजे 1 2 3 4 दशांश डावीकडे सरकवले. 5.28 5.28 गुणिले 85 गुणिले 85. आता 85 गुणिले 85, 85 चा वर्ग कसा करतो आपण? 5चा वर्ग 25 आणि 8 9 72. म्हणजे 85 गुणिले 85 हा वर्ग होतो 72 25 7,225 आणि 5.28 ने याला गुणायचं आहे. म्हणून 5.28 गुणिले 7,225 ते येतात 38,148. 38,148 हा पर्याय अ आहे म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे.
8वं उदाहरण, एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात, तर चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या गुणांपैकी 1 गुण वजा केला जातो. ती परीक्षा 100 गुणाची असते. एका उमेदवाराने 86 प्रश्न सोडून 64.75% गुण मिळवले, तर त्याने किती उत्तरे चूक दिली? पर्याय 17, ब 18, क 16, ड 29. प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं तर 4 गुण आणि चुकीचं आलं तर वजा 1 गुण. 1 गुण वजा केला जातो. 100 गुणांची परीक्षा आहे आणि त्यांनी 86 प्रश्न सोडवलेत आणि 64.75 गुण मिळाले. आता 100, समजा बरोबर उत्तर x आहेत, चुकीची उत्तर किती होईल? 86 वजा x. मिळालेले गुण, एका प्रश्नाला 4 गुण मिळाले जातात. 100 प्रश्न आहेत त्यात, तर 400 गुणांची परीक्षा आहे. 400 गुणले 64.75 भागिले 100 म्हणजेच 259 एवढे गुण त्याला मिळालेले आहेत. 400 गुणापैकी 259 गुण त्या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत. आता दिलेल्या माहितीवरून बरोबर प्रश्न असले 4x मार्क मिळतात. 4 मार्क म्हणून x प्रश्न बरोबर म्हणून 4x मार्क, आणि 86 वजा x प्रश्न चुकीचे आहेत आणि त्यातून 1 मार्क वजा होतो म्हणून -1 वजा 1 गुणिले 86 वजा x बरोबर 259, म्हणून 4x वजा 86 अधिक x बरोबर 259. 5x बरोबर 259 अधिक 86 345, म्हणून x बरोबर 345 भागिले 5 बरोबर 69 ही बरोबर उत्तर आहेत. म्हणून चुकीची उत्तरं 86 वजा x, 86 वजा 69 बरोबर 17. इथे 100 प्रश्न असतात असायला पाहिजेत. इथे गुणांची हे चुकीचं आहे. इथे 100 प्रश्न असतात. ही परीक्षा एकूण 100 प्रश्नांची असते असं पाहिजे होतं. म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आहे. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.